पुणे मनपाच्या 2,000 कोटींच्या कर्ज प्रस्तावाला ॲडव्होकेट निलेश निकम यांचा कडाडून विरोध. पुणे महानगरपालिका आयुक्तांनी वर्ल्ड बँकेतून 2,000 कोटी रुपयांचं कर्ज काढण्याचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश निकम यांनी आज जोरदार विरोध दर्शवला. हे कर्ज फेडण्यासाठी पुणेकरांवर कराचा अतिरिक्त बोजा लादला जाणार असून हा सर्वसामान्यांवर अन्याय असल्याचं त्यांनी महापालिकेत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. पुणेकरांवर कर्जाचा डोंगर कशासाठी? महापालिका प्रशासनानं विकास कामांच्या नावाखाली वर्ल्ड बँकेतून मोठ्या रकमेचं कर्ज घेण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र या कर्जाचे हप्ते आणि व्याज फेडण्यासाठी प्रशासनाकडून कर वाढवण्याचे संकेत मिळत आहेत. यावर आक्षेप घेताना ॲडव्होकेट निकम म्हणाले की आधीच महागाईनं होरपळलेल्या पुणेकरांवर आणखी कराचा बोजा टाकणे चुकीचे आहे. प्रशासनानं स्वतःचं आर्थिक नियोजन सुधारण्याऐवजी जनतेला वेठीस धरू नये. नव्या टॅक्स प्रणालीची मागणी, सरसकट कर नको. यावेळी ॲडव्होकेट निकम यांनी महापालिकेच्या कर प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची शिफारस केली. त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे असे: वर्गीकरण आवश्यक, उच्चभ्रू सोसायट्या आणि सामान्य नागरिकांची घरं यांच्यासाठी एकच सरसकट टॅक्स लावू नये. दोन्ही भागातील आर्थिक परिस्थिती आणि सोयीसुविधा वेगळ्या असल्याने कराची आकारणीही वेगळी असावी. 2007च्या नियमांचा आधार. घरांच्या कराचं मूल्यमापन करताना 2007च्या नियमावलीनुसार पुनर्विचार करण्यात यावा, जेणेकरून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. परिस्थितीनुसार कर आकारणी. प्रत्येक भागातील परिस्थिती आणि आर्थिक स्तर बघूनच टॅक्स प्रणाली लागू करावी. निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्वासन देणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात पुणेकरांच्या खिशावर कात्री लावणारे निर्णय आम्ही घेऊ देणार नाही. प्रशासनानं हा प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा असं आवाहन ॲडव्होकेट निलेश निकम यांनी यावेळी केले आहे. आज महानगरपालिकेमध्ये करवाढ, मिळकत करवाढच्या संदर्भातला प्रस्ताव होता. आयुक्तांनी 5% करवाढ सुचवली होती, परंतु आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण त्याला विरोध होता आणि आम्हाला इतर सर्व पक्षांनी सहकार्य केलं आणि ती करवाढ आम्ही रद्द केली. आम्हाला पुणेकरांवरती अधिकचा भार टाकायचा नव्हता. याचं कारण असं आहे की मिळकत करची थकबाकी मोठ्या प्रमाणावरती आहे. ती वसूल करा. मोठमोठे मिळकतदार जे आहेत त्यांच्याकडनं वसुली करा. त्याचप्रमाणे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, सेमी गव्हर्नमेंट असतील, त्यांच्याकडं थकबाकी ती वसुली करा. ITचे टॉवर्स आहेत, त्याचप्रमाणे टेलिफोन टॉवर्स आहेत, त्यांच्याकडे तर हजारो कोटी रुपयाची थकबाकी आहे. ही थकबाकी आधी वसूल करा आणि मग पहा की कदाचित करवाढ करावी लागणार नाही. यापूर्वी अनेक वेळा महानगरपालिकेने करवाढ केली. जे प्रामाणिक करदाते आहेत ते टॅक्स भरत जातात आणि बरीचशी लोक हे कर भरत नाहीत, तर ते प्रामाणिक लोकांवरती हे अन्यायकारक होतं. समाविष्ट जी गावं आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा मिळकतधारकांनी कर भरणं बंद केलेलं आहे. त्यामध्ये राज्य सरकारने सुद्धा स्थगिती दिलेली आहे. परंतु राज्य सरकारने स्थगिती देत असताना, पुणे महानगरपालिकेत सुद्धा त्यांच्याकडनं ती वसुली करत नसताना, त्यांच्याकडनं सुद्धा कर हा मिळाला पाहिजे. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला जास्त दराने करवाढ, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांची ॲन्युअल रेटेबल व्हॅल्यू जी आहे ती लावत असताना कुठंतरी काहीतरी गल्लत झालेली आहे. ज्या सालचं घर त्या सालचा कर, ह्या नियमाप्रमाणे त्यांना कर आकारणी करणं आवश्यक होतं. त्याचबरोबर 2008च्या आधीची जी बांधकाम आहे, डिसेंबर 2008, त्यांना जो दीडपट आणि तिप्पट जो कर आहे तो सुद्धा त्यांना लावता कामा नये. असं जर केलं तर बरेचसे मिळकतधारक त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करतील आणि जो काय त्यांना जो कर आहे, ज्या सालचं घर त्या सालचा कर, म्हणजेच की 2007 साली पुणे महानगरपालिकेने जेव्हा ही 23 गावं आली होती त्यावेळेस एक कर रचनाची त्यांनी एक आखणी केलेली होती. त्या आखणीप्रमाणे जर आपण त्या ठिकाणी कर आकारणी केली आणि ज्या सालचं घर त्या सालचा कर असा जर पकडला, 2007 साल हे बेस पकडून आणि रेडी रेकनरचे दर धरून त्या भागातले, तर मला असं वाटतं की त्या गावकऱ्यांनासुद्धा न्याय मिळून जाईल आणि ते सुद्धा जो काय त्यांचा जो कर आहे ते भरतील. महानगरपालिकेला उत्पन्न होईल, त्यांच्याकडे सुद्धा विकास कामं होतील. आज ह्या 23 गावांमध्ये ही जी गावं आलेली 33 गावं, त्याच्यामध्ये जवळपास 2,000 कोटी रुपयाची गरज लागणार आहे आणि आयुक्तांनी आता
प्रस्ताव ठेवलेला आहे की वर्ल्ड बँकेकडनं हे पैसे उपलब्ध करून त्यांना मूलभूत सुविधा देण्याच्या असणार, जसं की पाणी, ड्रेनेज, रस्ते. तर शेवटी हा कर्जाचा डोंगरच आहे. पण ही जर थकबाकी जी आहे जर आपण व्यवस्थित वसूल केली, त्याचबरोबर या गाववाल्यांच्या कर रचनेमध्ये कायद्यामध्ये बसून जर काही फेरबदल जर करून त्यांना जर रिलीफ दिला तर ते सुद्धा त्या ठिकाणी कर भरेल, मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पैसे मिळतील आणि महानगरपालिकेला जे उत्पन्न अपेक्षित आहे विकास कामं करण्याकरता ते या ठिकाणी मिळेल. आणि हे करत असताना सामान्य पुणेकर जे आज कर भरतात त्यांच्यावरती कुठलाही नवीन बोजा टाकायची आवश्यकता पडणार नाही. याबाबत मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे ही भूमिका मांडलेली. आता बघू प्रशासन ह्याच्याबाबत काय निर्णय करतात. याबाबत एखादी कमिटी स्थापन करावी अशी मी मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाचा एक सदस्य त्याच्यामध्ये घ्यावेत, काही अधिकारी बोलवावेत आणि हे जे पेंडिंग जे प्रश्न आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.